तिकडं पण येईल. बघा हिरवीगार. दादा मेथी कितीला? आता मस्त मस्त पैकी चहा शिजलेला आहे. सर्वांना राम राम. सबको नमस्कार. राजू ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं तर मित्रांनो, चला आता आपण हडपसर फिरून येऊ. हडपसर गाडीतळ इकडचं जे मार्केट, आज आपण इकडचा व्ह्यू बघू, इकडचं वातावरण बघू. आज हडपसर 2025 मध्ये आपल्याला कसं दिसतो तर बघू. चला जाऊ हडपसर. तर आम्ही आलो पेट्रोल पंपाच्या इथं. हे हडपसर पेट्रोल पंप आहे. इकडचं हे बघा, इकडं दिसायला असं आहे. आता इथं पेट्रोल भरू आणि हे जे रस्ता दिसतंय समोरून, जे सोलापूरवरनं येतं वाट, इकडं हडपसरला जातं आहे त्या दिशेला. आता ही जी रिक्षा चालली ना इकडं, तर मी इथं उभारलेलं आहे. तर आपण पेट्रोल भरू इकडं. चला आता आपण हडपसर भाजी मार्केट फिरूया. आता हे सध्या हडपसर मध्येच आहे आपण. आणि सध्या सांगायचं म्हणलं की आता सोलापूर रोडला आहे. गाडीला पेट्रोल भरलं भारत पेट्रोल पंपाच्या इकडं. आणि आता आपण हवा बिवा टाकली गाडीला. आता चला हडपसर मार्केट वगैरे फिरू. इकडचं व्ह्यू बघा. पुढं आकाशवाणी आहे. हम इस वक्त है आकाशवाणी, हडपसर आकाशवाणी के बरोबर सामने सोलापुर रोड पे रुके. तो ये सोलापुर रोड का ये व्यू है. और हम इसी तरह से आगे बढ़ेंगे इधर. और आगे जाते वक्त हमको लगेगा मूलचंद मिल लगेगा. और इधर ही सोलापुर रोड पे हम रुके हैं. ये देखिए, ये हम सोलापुर रोड पे रुका है. तो ये सोलापुर रोड के एरिया में ये आता है इधर सब. और ये आकाशवाणी वगैरह आती है इस तरफ. सब आगे बढ़ेंगे, हडपसर का व्यू देखेंगे. आता मैं बरोबर आहे ना मूलचंद मिल इथं समोरच आहे. हे बघा, माझ्या समोर मूलचंद मिल आहे. इथं आहे ना भरपूर व्हरायटी, साड्या, कपडे, ड्रेस मटेरियल भरपूर काय भेटून जाते. मी पण खरेदी केलेलंच आहे. तर मग चला आता आपण हडपसर गाठू. आता हडपसरच्या इथंच आहे आपण. तर पुढे गेलं की मार्केट येते. मार्केट बघू. बघा, आता श्रीलंका सोडून मी पुढे आलो. आता पुढे आले की आता पुढचं बघा हे व्ह्यू आहे ते सगळं. इकडचं हे हडपसर मध्ये येते. गॅरेज बिरेज, हॉटेल सगळं. आता पुढे गेलं की इथं ब्रिज आहे. ब्रिज खूप बघण्यासारखं आहे.
गाडीतळ आहे, बस स्टैंड वगैरह है। तो गाड़ी हड़पसर गाड़ीतळचे व्यू आम्ही तुम्हाला आता दाखवून देऊ। चलो ये देखिए मैं सामने का अभी जो व्यू दिखा रहा हूँ ना अभी आपको, ये देखिए इधर ये जो ब्रिज है, ब्रिज के ऊपर से जो जा रहे हैं सब लोग, ये सीधा जाएगा तो नीचे ट्रैफिक का वगैरह कोई टेंशन नहीं आता है। तो इस तरफ मुड़ेंगे, इस तरफ ये सब हड़पसर में आता है ये सब। और अभी हम रुकेले इधर प्रियंका रेस्टोरेंट वगैरह है इस तरफ। आगे इधर देखिए बहुत बड़ा 41 सिटी क्लब है, देखिए 41 सिटी क्लब इस तरफ। और अभी फिलहाल हम गाड़ीतळ में आ गए हैं और यहाँ से थोड़ा सा घूमेंगे तो पुलिस स्टेशन है गाड़ीतळ का, वो भी दिखाएंगे। तो चलिए चल रहे आगे। अभी देखिए अभी हम पहुंच गए हैं गाड़ीतळ। गाड़ीतळ का ये इस तरफ का ये हड़पसर पुलिस स्टेशन का ये व्यू है। इस तरफ पुलिस आयुक्तालय पुणे शहर ये गाड़ीतळ में आता है। हड़पसर का ये व्यू है इस तरह का। और इस तरफ है ना ये सब मार्केट, हड़पसर अभी बहुत फेमस हो गया मार्केट का व्यू। अभी ये देखिए आगे ऊपर है ना, इधर पुल वगैरह कितना जबरदस्त सॉलिड किया है। ये जो ऊपर ऐसा ये राउंड अप किया है यू टाइप और वगैरह, ये इधर जाता है, इधर इतना अपना जेजोरी बेजोरी सासवड़ वगैरह जाता है और ये जाता है सोलापुर वगैरह जाता है। तो अभी हम बीच में पुलिस स्टेशन के सामने रुका है, हड़पसर पुलिस स्टेशन पुणे शहर के सामने। इस तरफ पढ़ेंगे तो कृष्णा सदगुरु कृपा कृष्णा वड़े वाले है और हम इसी जगह पे इधर रुकेले। अभी आगे बढ़ेंगे, मार्केट है आगे उधर इस तरफ जाने के टाइम पे, वो भी हम अभी आपको दिखाएंगे। आता मी आलो हड़पसर गाडीतळ। हड़पसर गाडीतळचं इकडचं हे बघा हे व्ह्यू आहे। तिकडं जे श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज उड्डाणपूल लिहिलंय ना, त्या साईडला जर आपण बघितलं तर बघा तिकडं बस उभारलेले आहेत। ते बसचं गाडीतळचं हे इकडचं हे व्ह्यू आहे आणि त्याच्या आसपासला असताना असं त्याच्या आसपासचं एरिया येऊ इकडं असं सगळं। तर आपल्याला हे बघायला भेटेल गाडीतळ। बघा गाडीतळचं बोर्ड दिसला का, हड़पसर गाडीतळ। आणि याच्या आसपासला हे सर्व काय इकडं असं हे आहे। तर आता मी सध्या गाडीतळच्या इथंच थांबलेलं आहे, हड़पसर गाडीतळ। आता आम्ही आलो लोकसेवा हनुमान ट्रस्ट, हे हड़पसर गाडीतळ मध्ये येतंय। चला आता हनुमानजी महाराजांचं दर्शन घेऊ आणि ब्लॉगिंगला आपण पुढे सुरुवात करू। व्हिडिओ खूप इंटरेस्टेड होत आहे। तर आता आम्ही गाडीतळ हड़पसर मध्ये इकडे थांबलेलंच आहे। इकडचा हे व्ह्यू आपण बघत आहात, हे बघा इकडं असं। तर आपण आलो इथं हड़पसर मध्ये। हे हड़पसर काही महादेवराव आप्पासाहेब बडदेव उद्यान आहे, त्याच्या समोरच आहे आपण आता। तर या उद्यानाच्या समोरून बघा आपण आता इकडं जे बघितलं, इकडं सगळं मार्केट भरलेलं आहे, चप्पल कपड्यांचं वगैरे व्यू आहे इकडं सगळं। आणि इकडं सगळं हे जे पूल आहे, हे जाणारा येणारा पूल आहे। तर आता इकडं बघा इकडून बस वगैरे येतात आणि इकडे स्टेशनला वगैरे इकडे जातात। पण आता हड़पसर मार्केटमध्येच आहे सध्या। तर इकडचं हे व्ह्यू बघत राहा कसं आहे काय आहे, तुम्हाला कसं वाटलं काय सांगायला विसरू नका। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता पुढे जाऊ आणि पुढं बघत राहू। रामानंद कॉम्प्लेक्सच्या समोर मी आता उभारलेला आहे। इकडचा हे व्ह्यू बघा, इकडं मार्केट बघा, इकडचं हड़पसर मार्केट बघा। गजराज ज्वेलर्स आहे, शुभम सिलेक्शन आहे आणि इकडं हे मार्केट बघा। प्रत्येक ठिकाणी सेल 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 हे असं इकडचं आहे। आपण हड़पसर मार्केटमध्ये आता आल्यामुळं आज हड़पसर मार्केट कसं दिसायला आहे ते बघा।
चला आज हडपसर बघू. हडपसर मार्केट फिरायला लागलोय आपण. हडपसर म्हणजे बघा मार्केट, इकडं हडपसरचं मार्केट जे जोरात चालू आहे. सेल लागले ते बघ कितीला. 100 रुपये. प्रत्येक 100 रुपये. प्रत्येक 100 रुपये. ₹150 रुपये. ₹200 ड्रेस हडपसर. कितीला आहे? 100ला 2. नको येणार का? अभी हम पहुंच गए हैं हडपसर. कपड़ों का सेल लगा हुआ है. हाँ तो विचार घे. मावशी चटा कितीला? साइज वर नाही का? डबल सिंगल? डबल 300 का? आज आपण बघत आहे हडपसर मार्केट. हडपसर गाडी तळच्या इकडं आलेला हे मार्केटचा व्ह्यू आहे. तर इकडं बघा सर्व ठिकाणी आज सेल 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 सेल. आज इकडं सेल लागलेला आहे. हडपसर मध्ये रोजच सेल लागतंय. भाजी घ्या, काही घ्या, काही घ्या. हा अरे भाजी घ्या, भाज्यांना पण सेल लागले. हे आपल्या महाराष्ट्राची सिटी बस आहे का नाही? चला मग आज पुणे हडपसर इथला हा कपड्यांचा मार्केट आहे. बघा आता इथं काय दिसत? 30 रुपये. 50 ला किलो लसूण. 50 रुपये किलो. लसूण 50 रुपये किलो. गावरान लसूण 50 रुपये किलो.
भाई टी शर्ट कितने का फिक्स है? और ये पैंट वगैरह ऐसा? हाँ 100 रुपये काल बघितलंच 150 रुपये हाफ पॅन्ट 100 रुपये शर्ट वगैरे पडलेले गजरा कितीला आहे दादा? एक द्या की. हडपसर गाडेतळ मध्ये खूप फेमस मार्केट आहे. हा पूजा सामान वगैरे इकडे सर्व काय आपण खरेदी करू शकतो. बघा पूजाचं होम हवन सगळं सामान आहे इकडं. बघा दादा मेहंदी कोण आहे का? किती वाले आहेत? 10 रुपये दोन द्या की. हा दोन द्या. राजस्थानी मेहंदी कुठली आहे? द्या. हे कापड कितीला भेटेल आपल्याला लाल? एक हा नीट धरेल. ओके पैसे द्या. 30 रुपये. चला आता आपण इथं थोडस देवाचं साहित्य वगैरे खरेदी केलं. आता आपण पुढे जाऊ. पुढून आहे ना थोडस काकणं वगैरे घ्यायचे बायकोला. बघू आता जरा काकणं कसे आहेत. आधी तुला काकणं घ्यायचेत ना? नाही तिकडं जाऊया. तिकडं भेटतात. इकडून ये. आज ट्रॅफिक भरपूर झालेलं आहे इकडं. चप्पल दुकान वगैरे इकडं भरपूर. अर्जंट मोबाईल रिपेअर करून भेटेल आपल्याला. भरपूर ट्रॅफिक झालेलं आहे इकडं सिग्नलला. इकडं मोबाईल रिपेअर वगैरे करून भेटेल आपल्याला. टाकायचं तर चेनला दादा बॅगेला चेन लावून भेटतंय का? किती घेत आहे? 20 वाली 30 वाली. ओके तुझं आता
बर ठीक आहे, लावून भेटते ना. पण आपलं पाठीमागं लटकवायचे असं बॅग आहे, त्याचे 2 का 3 चेन खराब आहेत चालतंय ना, घेऊन आणि एक असं त्याचं एक पर्स एक. घेऊन या, करून द्या. बरं ठीक. हडपसर बाजार. बघा इकडचं हे हडपसर गाडीतळचं इकडचं हे मार्केट. चावी घ्या, चाव्या बनवून घ्या मस्तपैकी फ्री. 2 चावी बनाने पर 1 चावी मिलेगी मुफ्त. अर्जंट लगेच मोबाईल रिपेअरी करून भेटेल. बांगड्यांचं दुकान आहे तिकडं. बघा इकडं सगळीकडं आपण वळलं ना, सगळं ट्रॅफिक जाम आहे भयंकर. तर आपण हळूहळू पुढे चाललेलं आहे. हडपसर भाजी मार्केट, हडपसर गाड़ीतल मध्ये अपन इकडचं हे ब्लॉगिंग होत आहेत. यहाँ पे देख लीजिए, इधर का इस तरफ अंदर है ना, अभी जाएंगे थोड़ी देर के बाद. इस तरफ अंदर घूमेंगे और अंदर देखेंगे भाजी मार्केट में कैसा है, क्या दिखता है. इधर केले वेले ऐसा सब लगा हुआ है और इस तरफ का ये ब्लॉग हो रहा है. तो हम अभी आगे जाएंगे. हमारे धर्मपत्नी को कंगन खरीदी करना है, तो यहाँ के अंदर दुकान से वहाँ पे भी जाएंगे और देखेंगे. इधर देखिए कितना भीड़ है, कितना लोग है, ट्रैफिक हो रहा है. अभी ट्रैफिक हो गया, अभी शाम का टाइम है, बहुत भीड़ हो गया अभी. तो चलिए बनाए रहिएगा आखिर तक. यहाँ पे देखिए मुंबई कॉटन सेल है. ये देखिए इस तरह का ये व्यू होता है इधर ऐसे. चलत रहा. इकडं पण आतमध्ये आहे. बघू कितीला आहे काय बघतो. इकडं आहे तिकडं आहे. इकडे विचार मावशी, काकणं दाखवा तिला. हा ते कमी करून द्या की एकडेच्या. हा द्या, कमी करून द्या. देतात की घे. बहुत सारे वेरायटी के यहाँ पे कंगन मिलता है. भरपूर काय व्हरायटीची इकडं कंगन. चला आता कंगन पॅक झाले. कंगन ले लिया हमने अभी मस्त बढ़िया सा अच्छा सा. फोटो नाही काढलो मी. सोशल मीडियावरती आहे ना व्हिडिओ टाकतो. ओके ओके म्हणजे युट्यूब वरती व्हिडिओ टाकतो. ओके ओके. त्यामुळे हे जे इकडे जे दिसतंय तुम्हाला, हे रशीवर आहे. अच्छा, त्याचं माईक लागलं इथं. काय ते टाका आपण काही बोलतो सगळं रेकॉर्डिंग होतं. त्या सगळं रेकॉर्डिंग. मग आज म्हणलं आता आपण भाजी मार्केट वगैरे खरेदी करायला या लागलोय, तर समजा खरेदी करता करता ब्लॉग करूया. ब्लॉग म्हणजे काय, जे आहेत ते समाजासमोर आणणे, दाखवून देणे. आता हडपसर भाजी मार्केटचं सगळं व्हिडिओ करतोय. मग आता संध्याकाळ आज रात्री सोडून द्यायचं, उद्या सकाळपर्यंत पब्लिक होतंय सर. हा येतोय ना. आता हा व्हिडिओ पब्लिक होणार, म्हणजे लोकांना दिसणार का? दिसणार दिसणार. हो सात. मग बरं आहे ना. बरं ठीक आहे, परत भेटू. हो हो या. ठीक. हो ठीक. घ्या की काय झालं. बर छोटी हा का, मोठी पाहिजे बघा. नाही तर पाकिट येत नाहीत तुमच्याकडं. हे काय पाकिट आहे ते पाहिजे ह्याच्यामध्ये. मग चालते, लहान घे मग. लहान नको, साडी लहान घालतात. इकडं पण आहे ते या साईडला, त्या मुलीचे शेजारी. जरा ह्याच्यामध्येच आहे ना, साईज मोठं एक काढून द्या ना, थोडस साईज.
नाही ग, घेन ते मग डब्बा लय छोटी आहे ती. शिमला मिरची पाहिजे. कसं पाहिजे. एवढी छोटी घेऊन पाहिजे. चल तिकडे बघू. ठीक आहे चल मग. आता चला मग आता पुढे जाऊ आणि भाजी मंडईचं वगैरे ब्लॉगिंग करू. तिकडचा व्ह्यू बघू, भाजी बिजी कितीला आहे काय आहे ते सर्व काय बघत राहू आपण. बघा इकडचं हे हा काय ते चहाची गरज नाही. काय घे म्हणशील खाली बघ. हा कटव बाबा, बघून ये बघून ये. घे घे दुसरी पेंडी बघ. 10 रुपये पेंडी कोथमीर. हा घे याला, सगळे चांगले आहेत. हा देतो देतो मामा देतो. बघा हिरवीगार कोथमीर. हे मामाला 10 रुपये दे. नाही खिशात आहेत का भेटतात? हा त्याच्यात आहेत का? नाही रे, दे दे. हिंदी पैसे माझ्याकडेच आहेत का? हा मग सगळं माझ्याकडेच खरं. चावी पे ऑफर. चावी पे ऑफर. हडपसरच्या इकडचा हे व्ह्यू आहे. पण बघत आहात तिकडं. आता मी हडपसर बाजारच्या इथंच थांबलेलं आहे, समोर एकदम बरोबर. आणि इकडचं हे ब्लॉगिंग होत आहे. यात पुढील रे. अभी हम पहुंच गए हडपसर मार्केट. अभी हम पहुंच गए हडपसर मार्केट. तो चलिए अंदर चल रहे हैं, आगे देखेंगे अंदर का. इथून जा, तिकडे टमाटो वगैरे आहेत विचार. विचार कितीला दादा टमाटो कितीला? 30 रुपये किलो. घे मग 1 किलो. असं घ्यायचं कसं? मेथी 20 ला. इकडे आता काय घेणार आहेस तू? शेवगा बघू. शेवगा शेवगा होणार आहे तिकडे. शेवगा 20 रुपये पाव.
साहेब बटाटा कसं दिले? 30 रुपये. कितीला आहे? 20 चवळे 20 आहे. चवळे 20. चवळे 20 आहे गावरान. आणि यो चला चवळे 20 शेपू 20 आहे 29 आहे. चला चवळे 20 शेपू 20 मेथी मेथी 20 आहे. मेथी 20 चवळे 20. हे चवळे घेणार का? हा मेथी माती माती आहे जास्त. चला चवळे आली 20. चला चवळे आली 20 शेपू 15. अजून हा शेपू 10 रुपये म्हणलं ना आता. किती काढू? 2 का 3 देऊ? बोला पटकन. 2 घ्या पिशवी घ्या पटकन. चला कॅरी बॅग नाही ठेवला. चला गावरान आली आहे. देऊ का नको? बोला पटकन. चला चवळे आली 20 शेपू आली 20. चला चवळे 20 शेपू 20 आहे. चला चवळे 20 शेपू 20 आहे. तेव्हा याच्यात चला चवळे 20 शेपू 20. बस की. चला चवळे 20 शेपू 20. चला मेथी 20 आहे. चला मेथी 20 आहे. माझ्याकडे आहेत. चला मेथी 20. 30 रुपये झाला. चला गावरान. हे पिशवी जरा ऑनलाईन कॅश बोला पटकन. चला मेथी 20 चवळे 20. सुट्टे घ्या आपल्याला चिल्लर नाही. सगळे 500 रुपये आणायचे. ऑनलाईन पाहिजे. चला कोण देणार इथं पैसे. ऑनलाईन ला अवघड आहे की आता. हा होय दादा मेथी कितीला? मेथी 20. ऐक ना सुट्टे नाही माझ्याकडं. 2 पिंडी घेतो. सुट्टे नाहीत पण. 500चा नोट आहे. हा येऊ ना. ऐक ना अरे इकडे कोथमीर हे कढीपत्ता आहे का? ते त्यांच्याकडे आहे का? बर. कितीला म्हटलं तुम्ही? 20 रुपये एक ना. इधर 2 मिनिट भर की. काय काय झालं याला? चांगलं आहे की. काय फरक आहे? एक हे आहे ब्लॉगिंग यूट्यूब. चाळीस. दोन मिनिट थांब रे सोनिया. कढीपत्ता 10 रुपये जागी. घेतले घेतले. आला. शेवगा कसे दिले? 1 पाव द्या की. आणि ये काढ नाही येत येत.
हा बघ कसे आहेत काय बघ. काय मावले हा टाका की तुमच्या हाताने टाका सर्च मध्ये जावा. एक मिनिट देऊ शकता का जरा हे घ्या. काय ते हा का हा हे बघा इकडे येईल. हा तिथं येईल तिकडं पण येईल आणि अजून एक आहे तिकडं पण येईल. इकडं थँक्यू. हा बरोबर होय होय थँक्यू. हा घेतलेस का केळं घेतलेस ना. आणि काय घेणार आहे दादा रताळे कसे आहेत 40ला काय 40 रुपयाला अर्धा किलो खाणार आहेस का. हा आता तिकडं ते टमाटो घेऊन ठेवला. आता मला फक्त हे खायचं आहे. टमाटो घेऊन ठेवला टमाटो घेऊन असं. हे कितीला विचार 10ला का बघ. नको नको म्हटलं. लाल भाजी आज आपलं हडपसर मधलं ब्लॉगिंग होत आहे. भाजी मंडई मध्ये खूप गर्दी झाली आता. बटाटे घेणार आहेस कुठे बटाटे मावशी बटाटे कितीला हो. घे बारके बारके काय गो मी भरू.
एवढं हा. काय ते घ्या घ्या मग घ्या. हो 1 किलो आहे. जाऊ देत का बघा. झाले का? पैसे देतो. नीट धर मोबाईल. किती म्हटला? 20 ना? 30. हा 2 मिनिट पैसे घ्यायचे. चला मावशी जांभळं कसं दिले? 50 रुपयाला काय पावशेर? भेंडीला 20 ला काय? भेंडी किती पावशेरला? 30 रुपये. ₹20 का 30 रुपये? 30 रुपये पाव 40 50 वाली 40. पिशवी नाही का? अरे इकडं बेटा. हात दुखालो रे. काय झालं? कसली गोष्ट? हा मसाला बिसाला इकडे भरपूर आहे. काय काय घेणार आहे? लाल मसाला घेणार. घे 50 रुपये पाकिट घे ना दादा. मसाला पाकिट कितीला आहे? तिकीट वाला ऐक ना हे याच्यामध्ये टाक. थोडं झालं. चला झालं ना? रिया टमाटो तिकडं आपण हे करून ठेवलं ना. ये हळूहळू ये. इकडे इकडे अरे तू मागच आहेस माझ्या, लांब नाहीस कुठं.
त्याकडे आणतो. ₹20 ना? 30 आहे का? ठीक आहे. आता बघा इथं वाहनतळ आहे, गाडी लावायला गाडी पार्किंगला जागा आहे इकडं. इकडं पैशानं पार्किंग होतं गाडीचं, 2 व्हीलर वगैरे. आणि इकडं असंच लोक लावलेलं असतं, कधी पोलीस बिलीस आले की उचलून घेऊन जातात. आणि इकडं पार्किंग व्यवस्था आहे या साईडला. तो हे हडपसरचं भाजी मंडई आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय बाबा, खूप काय लांब आलेलं असतोय ना, तर सगळी व्यवस्था पाहिजे ना. तर इकडं बघा, इकडे व्यवस्था आहे, लेडीज आणि जेंट्सचं पण व्यवस्था आहे टॉयलेटचा. तर इकडं बघा, इथून सगळं मच्छी मार्केट चालू होते सगळं. इथून सगळं मच्छी मार्केट आहे. आपण तरी काय जाणार नाही तिकडं, वास उठले भयंकर. थांब जरा, सर्व मच्छी मार्केट आहे इकडं. इकडचं हे व्ह्यू आहे. चला मग आता आपण मार्केट मधून बाहेर पडलो आता. अशा प्रकारे आपण आता मार्केट मधून आहे ना बाहेर पडलेलं आहे. मग आता आलो आपण वर मार्केटच्या बाहेर. तर बघा इकडचे व्ह्यू आहे. चल पुढे चल. मार्केट मधून जर बाहेर आलो भाजी मार्केटच्या, इकडे आसपासला बघा एक कपड्याचं सेल वगैरे इकडे दुकान भरपूर आहेत. गणेश हे बघा, असं सर्व काय आपल्याला इकडं हडपसर मध्ये दुकान खूप काय बघायला भेटतील आपल्याला. बघा पेशवाई चहा, निघाली. आणि दुसरी गोष्ट, ट्रॅफिक वाढले बाबा आता सिग्नलला. इकडे ट्रॅफिक वाढले आता. पण आता इथं मंत्री मार्केटच्या इथं आहे, तिथून आता सुरुवात करतोय. ते कुठं बघितला होता रे? इकडे भाई, ये देखिए अभी ट्रैफिक बढ़ गई. अभी आता भयंकर ट्रॅफिक वाढलं. कितीला आहे कव्हरेजच्या मावशी? कव्हर कितीला आहे तो? 100ला आहेत का? तुझा मोबाईल आहे का रे? देखिए अभी हम हड़पसर मार्केट में है, गाड़ी तल में इस तरह का ये ब्लॉगिंग हो रहा है. यहाँ पे देखिए हर तरह का वैरायटी, हर तरह का मार्केटिंग, हर तरह का ये. पट्टा कितना विचारता? कॅनव्हास पट्टा दादा, ये पट्टा कितने का है? ओ दादा, ये कितने का है? 60 रुपए. अच्छा 160. कमी ह्याच्यात नाही का? 40 रुपये ब्लॉक मध्ये. हा जरा एक
धरून ठेव त्याच कर. कितना है? नौ लगाइए. इकडे इकडे पाठीमाग. इकडे इकडे. हा ये पुढे सरळ. इकडे इकडं बस येते इकडं. ये इथं फुगा दिसतो बघ इकडं. इकडे बघ. अरे माझ्याकडे बघ इकडं. बघ इकडं समोर समोर बघ. ये पुढे ये. मी कुठं इथंच आहे. हडपसर गाडीत इकडचा ब्लॉगिंग व्हावं लागले बघा. आता भयंकर गर्दी वाढलेली आहे इथं. आपण आता हडपसर गाडीतळ मध्ये आलेलो आहे. श्री ऐश्वर्य गणपती बाप्पा मोरया. चला येतो समोर. लसूण 30ला अर्धा किलो, 1 किलोला 50. कुठं आहे? इकडे काय तू इथं बघितला होता. पहिला पैसे विचार झाला कितीला मग हे कर. ठीक आहे. आ गए. नमस्कार. कुठले पण हा का. कोई भी ले लो. 40 रुपए. 30 रुपए में नहीं क्या. दे 30 रुपए में दे दो. दादा बैग कितने का है? 300 रुपये फिक्स है. घे ना. घे 30 रुपये देतो. घ्या घे. हडपसर गाडीतळ इकडचं हे व्ह्यू आहे. ब्लॉगिंग आहे. हे बघा इथं समोर काहीतरी विका लागले. काय बघत ते आपण. काय आहे? हा ओके. पण हडपसर गाडीतळच्या इकडं मार्केटमध्ये आलेलो आहे शॉपिंग करण्यासाठी. तर इकडचं हे व्ह्यू बघा. इकडं गर्दी किती भरलेलं आहे. प्रत्येक वेळेला इकडे शॉपिंग वगैरे भरपूर म्हणजे सेल लागलेलं असते. भरपूर काही इकडे व्हरायटी आपल्याला बघून भेटते. भरपूर काय स्वस्त मस्त इकडं खूप काय भेटतंय.
दुखा लागलं. आता आम्ही आलो आमच्या बाईकच्या इकडे. हे बघा आता गाडीला लावलं सगळं आणि हे बघा इकडं सगळं हे इकडचं हे भाजी मंडई वगैरे आहे, भाजी मार्केट आहे. प्रत्येक व्हेरायटी आपल्याला इथं हडपसरमध्ये भेटून जातील, प्रत्येक व्हेरायटी. तर आता चला, खूप काही आता खरेदी झालेली आहे. आता कसं सांगू तुम्हाला, खूप खरेदी झालेली आहे. तर आता घरी जाऊ आणि घरात जाऊन बघू आता काय काय आलं. घरी जाऊन आम्ही आता व्हिडिओ एडिटिंग पण करायचं, अपलोड पण करायचं. घरी गेल्यावर व्हिडिओ एडिटिंग करून अपलोड करून या राजू ब्लॉगमध्ये कडपर्यंत राहिल्याबद्दल सर्वांना थँक्यू. आपण आता उभारलेलं आहे हडपसर गाडीतळ बसस्टँडचा हा व्ह्यू आहे. हे बघा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज उड्डाणपूल याच्या खालीच येतं हे बसस्टँड. इथून पुण्यात सर्व ठिकाणी गाड्या जातात, बस जातात सर्व ठिकाणी पुण्यात इथून बस जातात. हे हडपसरचं हे व्ह्यू आहे. मग आता चला घरी जाऊन भेटू डायरेक्ट आम्ही तुम्हाला. आता डायरेक्ट घरी जाऊन तुम्हाला भेटू. आत्ता आपण जिकडं राहतो तिकडं घरला. मित्रांनो, आपल्या सर्वांना आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. सगळ्यांना राम राम नमस्कार. इकडं समोर राहतो आतमध्ये. आता आपण ब्लॉग इथंच एंड करत आहे.